नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नुकतीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निमित्त नागराज न्यूजने रयतेचा दरबार हे सदर सुरू केले आहे. यामध्ये मतदारांचा कौल व उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या विकासाचा प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा एकदा हे सदर सुरू केले आहे. नमस्कार. नागराज न्यूजने सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत दापका जिल्हा परिषद गटातील मसोबावाडी या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोण उमेदवार असावा, काय उमेदवाराकडनं अपेक्षा असाव्या, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काही नागरिकांची आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंदरावजी वाडीकर, त्याचबरोबर राजाराम पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्याबरोबर अनेक नागरिक आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत. सर्वप्रथम मी गोविंदराव वाडीकर सर, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. काय एकंदरीत वातावरण आहे? सध्या वातावरण BJPचं चांगलं आहे आणि उमेदवार बी सुशिक्षित आणि चांगला उमेदवार आहे. सुशिक्षित आणि चांगला उमेदवार असा या ठिकाणी आपण सांगितलं. नेमका उमेदवार कोण आहे आणि काय अपेक्षा आहे त्या उमेदवाराकडनं? उमेदवार लाला देशमुख आहेत आणि ॲडव्होकेट प्रशांत पाटील पंचायत समितीला आहेत. एवढीच की जनतेची कामं करावं, जनतेच्या अडचणीला यावं, गावचा विकास व्हावा, पाणंद रस्ते व्हावं, हेच अपेक्षा आहेत. जनतेच्या अडीअडचणीला येणारा उमेदवार या ठिकाणी असावा असंही या ठिकाणी म्हटलं जाते. आणि नागरिकाकडनं आत्ताच भाजपचे डॉक्टर लालासाहेब देशमुख यांचंही या ठिकाणी नाव घेतलं गेलेलं आहे. राजाराम पाटीलसुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. पाटील, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. समोर या थोडंसं. काय एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. कोण उमेदवार असावा आणि काय अपेक्षा असाव्यात? मी पहिल्या प्रथम भैयासाहेबाचं अभिनंदन करतो की भैयासाहेबाने हे दोन उमेदवार जे निवडलेले आहेत आमच्या भागामध्ये अति चांगल्या प्रकारे निवडलेले आहेत. लालासाहेब देशमुख हे डॉक्टर पेशामधून असून त्यांनी गावाच्या विकासासाठी किंवा समाजाच्या सुधारणेसाठी भरपूर कार्य पहिले बी केलेले आहेत आणि यापुढेही करणार आहेत त्यांनी. आणि तसेच प्रशांत पाटील हे तर आमचे गावातले उमेदवार असल्यामुळं ते तर अति पहिलेपासूनच कामं केलेले आहेत त्यांनी आणि गावाच्या संपर्कामध्ये पूर्ण आहेत. त्याच्यामध्ये प्रशांत पाटील हे गावचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर लालासाहेब देशमुख हे लोकांच्या जनसंपर्कातले आहेत असं या ठिकाणी आत्ताच गोविंदराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत गोपाळ पाटील साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, समोर या थोडंसं. नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे तुमचं. काय एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. कोण उमेदवार असावा आणि त्या उमेदवाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? पहिल्या प्रथम सांगतो की जिल्हा परिषद आणि ह्या सगळ्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि इथून डॉक्टर देशमुख साहेब BJPकडून उभारलेले आहेत आमच्या मतदारसंघातून. तर त्यांचं काम अगोदरच डॉक्टरच्या माध्यमातून पूर्ण समाजाची सेवा करत आहेत त्यांनी मागच्या 20 वर्षापासून. आणि जिल्हा परिषदला आता पूर्ण कामं गावातील पूर्ण शाळा आहेत, रस्ते आहेत, पाण्याच्या सोयी आहेत सगळ्या. आणि पंचायत समितीसाठी सुद्धा प्रशांत पाटील आमच्या गावचेच उमेदवार आहेत आणि त्यांचं मागच्या 20-25 वर्षापासून काम आहे, चांगलं काम आहे आणि आमच्या अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि आमचा गावचा पूर्ण पाठिंबा राहील त्यांच्याशी. बरं, आता एकीकडं तुम्ही असं सांगितलं की प्रशांत पाटील तुमच्या गावचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर लालासाहेब जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत. काय त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत? कुठली विकासाचे मुद्दे तुम्हाला वाटतात की हा विकास त्यांनी करावा? नाही, प्रामुख्याने जिल्हा परिषदला कामं ही सगळी शिक्षणाचे आहेत, शाळा आणि बाकीच्या सुविधा काय आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि रस्त्याचे प्रश्न आहेत. याच्यावरती प्रामुख्याने काम करावं असं आमची अपेक्षा आहे आणि करतील असं आम्हाला वाटते. आम्हाला निश्चितच ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रामुख्याने ह्या लोकांकडनं जे की डॉक्टर लालासाहेब देशमुख असतील किंवा प्रशांत पाटील असतील या दोघांकडनंही ज्या मूलभूत नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सोडवण्याचं काम
या येणाऱ्या काळामध्ये या उमेदवारांनी करावं असंही ते. बरं, एकंदरीत आत्ता मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं हे डॉक्टर लालासाहेब देशमुख आणि प्रशांत पाटील कुठल्या पक्षाचे आहेत? लालासाहेब देशमुख आणि प्रशांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 20 वर्ष झाली आरोग्य सेवेमध्ये काम करतात लालासाहेब देशमुख. आणि प्रशांत पाटील 20 वर्ष झाले आमचे जनतेचे कामं करत आहेत. त्यांनी 20 वर्षापासून जे आरोग्य सेवेमध्ये जे डॉक्टर लालासाहेब देशमुख हे काम करत आहेत, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क आहे असंही या ठिकाणी काही नागरिकांचं म्हटलं जातं आहे. आणि जो मूलभूत सुविधेसाठी ज्या की सर्वसामान्य नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा किंवा लाईट, वीज, पाणी या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीसाठी काम करणारे असेच प्रशांत पाटील आणि डॉक्टर लालासाहेब देशमुख यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा आज आपल्याला मसोबावाडी गावामध्ये पाहायला मिळतो. आपण सर्वांनी नागराज न्यूजला खूप मोठा अमूल्य असा वेळ दिलात. नागराज न्यूजला दिलखुलास अशी चर्चा केला. नागराज न्यूजच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून नमस्कार.